विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात। वर्ध्याच्या धामणगावमध्ये भाजपचे उमेदवार रामदास तडस यांची प्रचार रॅली, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग। नंदुरबार जिल्ह्यामधल्या तब्बल 17 प्रकल्प कोरडे पडले, प्रकल्पांमध्ये पाणी नसल्यानं जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई, धरणांमध्ये 29% पाणीसाठा। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामध्ये 132 सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता, सिंचन विहिरीमुळे रोजगार उपलब्ध होणार। वाशिम जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात, पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण, उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा। रत्नागिरीच्या खेडमधील 7 गावांमध्ये पाणी टंचाई, टँकरसाठी 13 वाड्यांचा ग्रामपंचायतीला अर्ज, उद्यापासून सर्व वाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा होणार। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मतदारांच्या जनजागृतीसाठी सायकल रॅलीचं आयोजन, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून रॅलीला हिरवा झेंडा। मालेगावच्या हमाली, तोलाई आणि वराई कपाती संदर्भात कोणताही तोडगा न निघाल्यानं बाजार समिती बंद, आजपासून कांदा लिलाव सुद्धा बंद, 30 कोटींहून अधिकची उलाढाल ठप्प। लातूर शहरामध्ये अंगाला तेलकट स्त्रव लावून फिरणाऱ्या अज्ञाताची दहशत, अज्ञाताकडून अनेकदा महिलांचा विनयभंग, सीसीटीव्हीवरून अज्ञाताला पकडण्याचा प्रयत्न। नागपूरमध्ये आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांची धाड, 4 अटक, नागपूर शहर पोलिसांची कारवाई।